Hello students, welcome to the part 4 of the topic angle and its measurement. In this lecture, we will learn examples on relation between degree measure and radian measure. First example, convert the following degree measures in the radian measures. म्हणजे इथं काही डिग्री मेजर्स दिलेत आणि ती रॅडियन मेजरमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. त्याच्यातलं फर्स्ट डिग्री मेजर आहे ते 85 डिग्रीचं आहे. म्हणजे हे मेजर डिग्रीमध्ये दिले आणि ते रॅडियनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. मग एखादं डिग्री मेजर जर रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या मेजरला π/180 ह्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं की ते मेजर रॅडियन्समध्ये कन्वर्ट होते. हे आपण अभ्यासलेलं आहे. तो फॉर्म्युला इथं वापरलेला आहे. डिग्री मेजरचं रूपांतर रॅडियन मेजरमध्ये करत असताना त्या मेजरला π/180 मल्टिप्लाय करायचं आहे. इज वी नो दॅट थीटा डिग्री इक्वल टू थीटा इंटू π/180 रॅडियन्स. म्हणजे डिग्रीचं कन्व्हर्शन रॅडियन्समध्ये करताना त्या मेजरला π/180 मल्टिप्लाय केलेलं आहे. आता जे मेजर दिलेलं आहे ते इथं सबस्टिट्यूट केले. Therefore 85 degrees equal to 85 into π/180 radians. आता 85 आणि 180 हा टर्म सिम्प्लिफाय करत असताना ह्याच्यामध्ये जर एखादा कॉमन फॅक्टर असेल तर तो काढून टाकायचा आहे. मग 85 आणि 180 हे 5च्या पटीत असणारे नंबर आहेत. 5 हा कॉमन फॅक्टर काढून टाकला की इथं 17 राहील आणि इथं 36 राहील. Therefore 85 degree equal to 17 into π/36 radians. आता ह्याच्यात कुठलाही कॉमन फॅक्टर कॅन्सल होत नाही. हे आहे असं पुढं लिहिलेलं आहे. Therefore 85 degree equal to 17 into π divided by 36 radians, that is equal to 17 π divided by 36 radians. म्हणजे 85 डिग्री हे मेजर आपण रॅडियन्समध्ये कन्वर्ट केलं आणि त्याची व्हॅल्यू 17 π डिवायडेड बाय 36 रॅडियन्स इतकी आलेली आहे. तर सेकंड मेजर जे आहे ते 120 डिग्री आहे. तर ह्याचं कन्वर्शन रॅडियन्समध्ये करताना तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. वी नो दॅट थीटा डिग्रीज इक्वल टू थीटा इंटू π/180 रॅडियन्स. तर थीटाची व्हॅल्यू इथं -120 दिलेली आहे. Therefore -120 डिग्री इक्वल टू -120 इंटू π/180 रॅडियन्स. तर इथं 0 हा कॉमन फॅक्टर आहे तो कॅन्सल होईल आणि -12 आणि 18 हे 6च्या टेबलमधले नंबर आहेत. 6 त्याच्यातून काढून टाकला की 2 आणि इथं 3 राहील. दॅट इज सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये -120 डिग्री इक्वल टू -2 π/3 रॅडियन्स इतका होईल. आता तिसरं जे मेजर आहे ते 250 डिग्री आहे. तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. डिग्री मेजरचं रूपांतर रॅडियन्समध्ये करत असताना त्या डिग्री मेजरला π/180 मल्टिप्लाय करायचं आहे. इज वी नो दॅट थीटा डिग्रीज इक्वल टू थीटा इंटू π/180 रॅडियन्स. तर थीटाची व्हॅल्यू 250 आहे ती इथं सबस्टिट्यूट केली. Therefore 250 degrees equal to 250 into π/180 radians. Therefore 250 degrees equal to 250 into π/180 radians. आता याच्यामध्ये 0 हा कॉमन फॅक्टर आहे तो काढून टाकला की 25/18 असा कॉन्स्टंट शिल्लक राहील आणि त्याच्यामध्ये कुठलाही कॉमन फॅक्टर नाही. म्हणजे 250 डिग्री इक्वल टू 25 π डिवायडेड बाय 18 रॅडियन्स हे त्याचं ॲन्सर असणार आहे. चौथं जे मेजर आहे ते 1/4 डिग्री असं आहे. फॉर्म्युला वी नो दॅट थीटा डिग्री इक्वल टू थीटा इंटू π/180 रॅडियन्स. तर थीटाची व्हॅल्यू 1/4 आहे. Therefore 1/4 डिग्री इक्वल टू 1/4 इंटू π/180 रॅडियन्स. आता इथं कॉमन फॅक्टर कोणताही नाही. कॉमन फॅक्टर नाही. आपण टर्म कलेक्ट करत असताना अंशांचा गुणाकार डिवायडेड बाय छेदाछेदांचा गुणाकार अशी टर्म लिहिणार आहे. Therefore 1/4 डिग्री इक्वल टू अंशांचा गुणाकार हा π येईल आणि छेदाछेदांचा गुणाकार हा 720 येईल. म्हणजे 1/4 डिग्रीज हा रॅडियन्समध्ये इतका येईल π डिवायडेड बाय 720 डिग्री.
म्हणजे एखादं रॅडियन मेजर दिलं तर ते डिग्री मेजरमध्ये तुम्हाला कन्वर्ट करता आलं पाहिजे. आता ही 5, 6, 7 आणि 8 नंबरचे एक्झाम्पल्स तुम्ही इंडिपेंडंटली सॉल्व करायचे आहेत त्याच मेथडनं. 5वं जे मेजर आहे ते -132 डिग्री, 6वं मेजर 70 डिग्री, 7वं मेजर 750 डिग्री आणि 8वं जे मेजर आहे ते -80 डिग्री आहे. ह्यांची रॅडियन मेजर तुम्ही फाइंड आउट करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इंटू रॅडियन्स. ह्याच्यात जो पहिला अँगल दिला आहे तो 65 डिग्री 30 मिनिट्स इतका आहे. आता इथं अँगल फक्त डिग्री आणि मिनिटांमध्ये दिलेला आहे आणि ह्याचं कन्वर्शन आपल्याला रॅडियन मेजरमध्ये करायचं आहे. सोल्युशन, गिवन टर्म किंवा गिवन मेजर इक्वल टू 65 डिग्री 30 मिनिट्स. आता ह्याचं कन्वर्शन आपण आधी डिग्रीमध्ये करणार आहे. तर 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतो किंवा 60 मिनिट्स हा 1 डिग्री असतो. तर 60 मिनिटवरून 30 मिनिटची व्हॅल्यू काढत असताना 30 मिनिट इक्वल टू 1/2 डिग्री येईल. म्हणजे मिनिटांचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करत असताना त्याला 60नं डिव्हाइड करावं लागेल किंवा 60ची इथं निमपट झाले म्हणून इथं 1ची पण निमपट होईल. 30 मिनिट हा 1/2 डिग्रीज इतका येईल. Therefore given term equal to 65 डिग्री 30 मिनिट्स. म्हणजे 65 डिग्री अँड 30 मिनिट्स इक्वल टू 65 डिग्री अँड 30 मिनिट्सचं कन्वर्शन आपण डिग्रीमध्ये केलं आहे ते 1/2 डिग्री आहे. म्हणजे इक्वल टू 65 + 1/2 डिग्रीज इक्वल टू, आता इथं छेद समान केला आहे, तिरकस गुणाकार घेऊन छेद समान केलेला आहे, इक्वल टू 130 + 1 आणि आता समान छेद हा 2 येईल, इक्वल टू 131 डिवायडेड बाय 2 डिग्रीज. आता हे जे मेजर आहे हे डिग्री आणि मिनिटांमध्ये दिलेलं आहे. हे जे नोटेशन आहे ते मिनिट्सचं आहे आणि त्याचं रूपांतर आपण डिग्रीमध्ये करून घेतले. आता हे डिग्री मेजर आपल्याला रॅडियन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग डिग्री मेजरचं कन्वर्शन रॅडियन्समध्ये करत असताना त्या डिग्री मेजरला π/180 मल्टिप्लाय करायचं आहे. वी नो दॅट θ डिग्रीज इक्वल टू θ × π/180 रेडियन्स. तर थीटाची जी व्हॅल्यू दिली ती इथं सबस्टिट्यूट करायची. ही थीटाची व्हॅल्यू आहे. Therefore 131 डिवायडेड बाय 2 डिग्रीज इक्वल टू 131 डिवायडेड बाय 2 इंटू π/180 रेडियन्स. तर इथं कॉमन फॅक्टर कुठलाही नाही. कॉमन फॅक्टर नसेल तर अंशातली टर्म अंशात कलेक्ट करायचे, छेदातली टर्म छेदात कलेक्ट करायचे. म्हणजे शेवटच्या स्टेपला 131 डिवायडेड बाय 2 डिग्रीज इक्वल टू 131 पाय अंशांचा गुणाकार केला आहे डिवायडेड बाय छेदाछेदांचा गुणाकार हा 360 येईल. म्हणजे दिलेली जी टर्म आहे ती आधी आपण पूर्ण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घेतली आणि त्याच्यानंतर डिग्रीचं रूपांतर रॅडियन्समध्ये केलेलं आहे. म्हणजे दिलेला जो टर्म आहे त्याचं रॅडियन मेजर हे 131 पाय डिवायडेड बाय 360 रॅडियन्स इतकं आलेलं आहे. आता आपण डिग्री मेजरचं कन्वर्शन हे रॅडियन मेजरमध्ये केलं. आता त्याच्यानंतर रॅडियन मेजर्सचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करायचं आहे. आता रॅडियन मेजरचं कन्वर्शन डिग्री मेजरमध्ये करत असताना रॅडियन मेजरला 180 डिवायडेड बाय पाय ह्या कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय केलं की ते रॅडियन मेजर डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट होणार आहे. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. क्वेश्चन, कन्वर्ट द फॉलोइंग रॅडियन मेजर्स इन डिग्री मेजर्स. म्हणजे काही रॅडियन मेजर्स दिलेत आणि ती डिग्री मेजर्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. त्याच्यातलं पहिलं रॅडियन मेजर हे 7π/12 रॅडियन्स इतका आहे. फॉर्म्युला, वी नो दॅट θ रॅडियन्स इक्वल टू θ × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. रॅडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये θ म्हणजे दिलेलं जे मेजर आहे ते सबस्टिट्यूट करायचं आहे. Therefore 7π/12 रॅडियन्स इक्वल टू 7π/12 इंटू 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज.
दिलेलं मेजर सबस्टिट्यूट केलेलं आहे. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे, हा टर्म सिम्प्लिफाय करायचा आहे. सिम्प्लिफाय करत असताना पाय हा कॉमन फॅक्टर आहे, हा कॅन्सल होईल आणि 12 आणि 180 ह्याच्यात जे कॉमन फॅक्टर आहेत ते काढून टाकायचे आहेत, म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं आहे. तर 12 न ही टर्म डिव्हिजिबल केल्यानंतर 7π/12 रेडियन्स इक्वल टू हा पहिल्या स्टेपला पाय हा कॉमन फॅक्टर काढून टाकला आहे आणि राहिलेल्या टर्म्स लिहिलेत 7 × 180 डिवायडेड बाय 12 डिग्रीज. आता ह्या टर्मला 12नं डिवाइड केले म्हणजे डिव्हिजन 15 इतके आलेले आहे. देअरफॉर 7π/12 रेडियन्स इक्वल टू 7 × 15 डिग्रीज इक्वल टू 105 डिग्रीज. म्हणजे हे रेडियन मेजर त्याचं डिग्रीमध्ये कन्वर्शन 105 डिग्रीज इतकं येणार आहे. आता त्याच्यातलं सेकंड रेडियन मेजर हे -5π/3 रेडियन्स इतकं आहे. तर तोच फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. वी नो दॅट थीटा रेडियन्स इक्वल टू थीटा × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. तर दिलेलं मेजर हे चिन्हासहित इथं घ्यायचं आहे. दिलेलं मेजर -5π/3 रेडियन्स इतकं आहे, ते थीटाच्या जागी सबस्टिट्यूट केलेलं आहे, इक्वल टू -5/3 × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. आता सिम्प्लिफाय करत असताना ही LHS आहे तशी ठेवली. -5π/3 रेडियन्स इक्वल टू हा कॉमन फॅक्टर आहे, हा कॅन्सल झाला आहे, तो आधी कॅन्सल केला आहे आणि राहिलेला कॉन्स्टंट लिहिला आहे -5 × 180 डिवायडेड बाय 3 डिग्रीज. तर इथं भाग जात असेल तर तो घालवायचा आहे. 180ला 180 हा नंबर 3नं डिव्हिजिबल आहे, तिथं भाग घालवलेला आहे. देअरफॉर -5π/3 रेडियन्स इक्वल टू -5 आणि 3नं ह्याला डिव्हाइड केलं की 60 हा कॉन्स्टंट येईल डिग्रीज आणि हा प्रोडक्ट घेतला की -300 डिग्रीज हे डिग्री मेजर तयार होईल. दिलेल्या मेजरचं हे डिग्री मेजर आहे. थर्ड एक्झाम्पल 5 रेडियन हे रेडियन मेजर दिले आणि ह्याचं कन्वर्शन आपल्याला डिग्रीमध्ये करायचं आहे. वी नो दॅट थीटा रेडियन्स इक्वल टू थीटा × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. तर थीटाची व्हॅल्यू 5 दिली. देअरफॉर 5 रेडियन्स इक्वल टू 5 × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. LHS आहे तशी ठेवली. 5 रेडियन्स इक्वल टू आता इथं कुठलाही कॉमन फॅक्टर कॅन्सल होत नाही, मग टर्म कलेक्ट करत असताना अंशांचा गुणाकार डिवायडेड बाय छेदाछेदांचा गुणाकार येईल. दॅट इज 900 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. जे 5 रेडियन हा 900 डिवायडेड बाय पाय डिग्रीज इतका येईल. फोर्थ एक्झाम्पल -1/4 रेडियन्स. दिलेलं जे रेडियन मेजर आहे ते इतकं आहे. तर तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. रेडियनचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करत असताना त्या रेडियन मेजरला 180/पायनं मल्टिप्लाय केलं की ते रेडियन मेजर डिग्रीमध्ये कन्वर्ट होईल. दॅट इज वी नो दॅट थीटा रेडियन्स इक्वल टू थीटा × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. तर थीटाची जी व्हॅल्यू आहे ती -1/4 आहे. देअरफॉर -1/4 रेडियन्स इक्वल टू -1/4 × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. आता इथं कॉमन फॅक्टर 180 आणि 4. 180 हा 4नं डिव्हिजिबल असणारा नंबर आहे. इट इज इक्वल टू 1/4 रेडियन्स इक्वल टू -1/4 × 180 डिवायडेड बाय पाय डिग्रीज आणि 4नं 180ला डिव्हाइड केल्यानंतर 45 ॲन्सर येईल. दॅट इज इक्वल टू -45 डिवायडेड बाय पाय डिग्रीज. जे -1/4 रेडियन्स हा -45 डिवायडेड बाय पाय डिग्रीज इतका येणार आहे. आता त्याच पद्धतीनं तुम्ही ही जी मेजर्स दिलेत ती डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. 5वं जे मेजर आहे ते 11π/18 रेडियन्स. 6वं मेजर 7π/3 रेडियन्स. 7वं मेजर
-π/18 रॅडियन्स आणि 8वं मेजर 4/7 रॅडियन्स. इथं ही एक्झाम्पल्स तुम्ही इंडिपेंडंटली सॉल्व करायचे आहेत.